नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टँक सर्किट, त्याची आकृती, त्याचे उपयोग आणि त्याचं कार्य. तर सुरुवातीला समजून घेऊया टँक सर्किट म्हणजे काय. तर इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या समांतर जोडणीमुळे तयार होणाऱ्या या सर्किटला आपण टँक सर्किट असं म्हणतो. म्हणजे हा कॅपॅसिटर आणि ही कॉईल घेतली आपण आणि ही एकमेकाला समांतर जोडलेली आहे. तर या जोडणीला आपण म्हणणार आहे टँक सर्किट. आता टँक हे नाव का आलं असेल तर टँक म्हणजे स्टोरेज अशा अर्थानं म्हणायचं. तर इथं कॅपॅसिटर हा इलेक्ट्रोस्टॅटिक स्वरूपामध्ये ऊर्जा साठवतो आणि कॉईल ही मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपामध्ये ऊर्जा साठवते. म्हणजे ऊर्जा साठवून ठेवणारी ही दोन्ही घटक आहेत आणि म्हणून या जोडणीला टँक सर्किट असं नाव दिलेलं आहे. आणि इथं आपण ऑसिलेशन्स निर्माण करतो. म्हणजे नक्की काय करतो तर कॅपॅसिटरमध्ये साठवलेली ऊर्जा कॉईलमध्ये पाठवायची आणि कॉईलमध्ये साठवली ऊर्जा की ती पुन्हा कॅपॅसिटरमध्ये आणायची आणि हेच पुन्हा ऊर्जेची देवाणघेवाण होत राहते आणि त्यामुळं ऑसिलेशन्स निर्माण होतात. हेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. तर ऊर्जेची देवाणघेवाण होत राहते आणि त्यामुळेच या टँक सर्किटच्या दोन टोकामध्ये जर पाहिलं तर आपल्याला ऑसिलेशन्स मिळतात, म्हणजे आंदोलने मिळतात. म्हणजेच ऑसिलेटरमध्ये ऑसिलेशन्स निर्माण करण्यासाठी आपल्याला या टँक सर्किटचा वापर होतो. तसंच दुसरा पद्धतीनं विचार केला तर आपण जो ब्लॉक डायग्राम शिकलो होतो त्याच्यामध्ये फीडबॅक सर्किट घेतलं होतं आणि या फीडबॅक सर्किटची रिक्वायरमेंट अशी होती की त्यानं किमान 180 अंशाची फेज शिफ्ट द्यावी. तर ही 180 अंशाची फेज शिफ्ट ती मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर LC टँक सर्किट वापरायचं आहे. असे हे दोन उपयोग आपल्याला सांगता येतील टँक सर्किटचे. टँक सर्किटचा अभ्यास आपल्याला एक 5 टप्प्यामध्ये करता येणार आहे. तर या 5 ज्या स्थिती आहेत त्या आपण समजावून घेऊया. इथं पहिली स्थिती दिलेली आहे की जेव्हा हा स्विच S आहे तो या पोझिशनमध्ये ठेवलेला असेल, म्हणजे A बरोबर जोडलेला असेल. या केसमध्ये काय घडेल तर हा कॅपॅसिटर जो आहे तो या बॅटरी V मार्फत चार्जिंगला सुरुवात करणार आहे आणि त्यामुळं कॅपॅसिटरची वरची प्लेट धन होईल आणि खालची प्लेट ऋण होईल. अशा पद्धतीनं पहिल्यांदा या पोलॅरिटीनं कॅपॅसिटर चार्ज होईल, म्हणजेच कॅपॅसिटर इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी साठवून ठेवणार आहे. आता कॅपॅसिटरने साठवून ठेवलेली जी ऊर्जा आहे ती आता आपण कॉईलला पाठवणार आहोत. आता इथं आपण बॅटरी जी आहे ती पूर्णपणे डिस्कनेक्ट केलेली आहे. आता बॅटरीचा संबंध नाही. आता कॅपॅसिटरमध्ये साठवलेली ऊर्जा आपण कॉईलला देणार आहोत. तर कॅपॅसिटरच्या दोन टोकामध्ये हे व्होल्टेज V आलेलं आहे आणि ती कॉईलच्या समांतर जोडल्याबरोबर काय होणार आहे तर ॲक्सिडेंटली आपण कॉईलच्या समांतर कॅपॅसिटर जोडला तर त्यावेळेला या कॉईलमध्ये इंड्युस्ड व्होल्टेज किंवा काउंटर EMF तयार होईल आणि हे काउंटर EMF याला विरुद्ध अपोज करणारा असेल. म्हणजे वरचं टोक पॉझिटिव्ह आणि खालचं टोक निगेटिव्ह. हे व्होल्टेज सुरुवातीला जास्त असेल आणि त्यामुळे काय होईल तर अपोजिशन जास्त असल्यामुळे सुरुवातीला कॅपॅसिटरचा करंट कमी असेल. म्हणजे कॅपॅसिटर या कॉईलमधून डिस्चार्ज व्हायला जाईल परंतु सुरुवातीला करंट कमी असेल आणि नंतर हळूहळू हे काउंटर EMF कमी होत जाईल. तसं या कॉईलमधून वाहणारा करंट वाढणार आहे. ओके, असं एका पद्धतीनं सांगता येईल. दुसऱ्या पद्धतीनं आपल्याला असंही सांगता येईल की कॅपॅसिटरच्या व्होल्टेज आणि करंटची रिलेशनशिप जर आपण पाहिली तर V आणि I याच्यामध्ये फेज तफावत ही 90 अंशाची असते. म्हणजेच जेव्हा V जास्त आहे त्यावेळेला I कसा असणार आहे तर 90, म्हणजे जास्त असेल तर 90 अंशाचा फेज शिफ्ट, म्हणजे V जास्त असेल तेव्हा I कमी असला पाहिजे. म्हणून सुरुवातीला या कॉईलमधून वाहणारा करंट हा कमी असणार आहे आणि कॅपॅसिटरचं व्होल्टेज जास्त असणार आहे. जसजसं व्होल्टेज कमी होत जाईल तसं करंट वाढत जाणार आहे आणि करंट ज्या वेळेला कॉईलमधला वाढत जाणार आहे त्यावेळेला काय घडेल तर या कॉईलच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आहे हे चुंबकीय क्षेत्र वाढत जाणार आहे. म्हणजेच इथं ही ऊर्जा चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात कॉईलमध्ये साठवली जाणार आहे आणि ज्यावेळेला कॅपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज असेल त्यावेळेला जास्तीत जास्त ऊर्जा ही कॉईलमध्ये साठवलेली असेल. तर या दुसऱ्या स्थितीमध्ये काय घडतंय तर कॅपॅसिटर कॉईलमधून डिस्चार्ज होतोय. कॉईलभोवती चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपामध्ये ऊर्जा साठवली जाणार आहे जास्तीत जास्त. आता इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी शून्य होईल आणि मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपातली ऊर्जा जास्तीत जास्त असेल. आता कॉईलमध्ये जास्तीत जास्त ऊर्जा आहे
आणि पुढच्या स्टेपला काय होतंय ते पाहूया. कॉईलमध्ये जी आता चुंबकीय क्षेत्राच्या स्वरूपात ऊर्जा साठवलेली आहे ती आता हे चुंबकीय क्षेत्र कोलॅप्स व्हायला लागेल, म्हणजेच या चुंबकीय बलरेषा कमी व्हायला लागतील आणि ह्या कोलॅप्सिंग मॅग्नेटिक फील्ड आहे ते या कॉईलला छेदेल आणि त्यामुळं आता जे इंड्युस्ड व्होल्टेज तयार होणार आहे ते बरोबर उलट्या दिशेचं असणार आहे. म्हणजेच वरचं टोक आता नेगेटिव्ह असेल आणि खालचं टोक पॉझिटिव्ह असेल. म्हणजेच त्या व्होल्टेजमुळे ते या कपॅसिटरला विरुद्ध दिशेने चार्ज करेल. म्हणजे कपॅसिटरचं वरचं टोक ऋण आणि खालचं टोक धन या पद्धतीनं आता कपॅसिटर चार्जिंगला सुरुवात करेल. आणि जेव्हा या कॉईलचं चुंबकीय क्षेत्र पूर्णपणे नाहीसं होईल त्यावेळेला कपॅसिटर हा वरचं टोक ऋण आणि खालचं टोक धन या पद्धतीनं पूर्ण चार्ज झालेला असेल. आता चौथ्या स्थितीमध्ये हा कपॅसिटर आता पुन्हा डिस्चार्ज व्हायला सुरुवात करेल, मात्र यावेळेला याची दिशा उलटी असणार आहे. म्हणजे विरुद्ध दिशेने, म्हणजे सुरुवातीची जी दिशा घेतली होती त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेने कपॅसिटर डिस्चार्जिंगला सुरुवात करेल. आणि येथे सुद्धा सुरुवातीला व्होल्टेज जास्त आहे, करंट कमी असेल आणि नंतर करंट वाढायला लागेल, चुंबकीय क्षेत्र वाढावं लागेल. आणि या पद्धतीनं आता फक्त पहिल्या केसच्या बरोबर विरुद्ध स्थितीनं कपॅसिटर डिस्चार्जिंगला सुरुवात करणार आहे. आता यामुळं याच्या त्या चार्जिंग आणि डिस्चार्जिंगमुळं आलेख कसा मिळतोय तो पण आपण इथं पाहून घेऊया. तर सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये आपण पाहिलं तर कपॅसिटर चार्ज झाला, म्हणजे हा समजा ओ बिंदू आहे, ओ पासून ए पर्यंत कपॅसिटर चार्ज झाला एका दिशेने. नंतर तोच कपॅसिटर डिस्चार्ज झालेला आहे ए पासून बी पर्यंत, बरोबर. आता नंतर काय झालं, जो पूर्ण डिस्चार्ज झाला त्यावेळेला इथं बिंदू बी वर पूर्ण ऊर्जा ही याच्यामध्ये कॉईलमध्ये साठवली गेलेली आहे आणि कपॅसिटर पूर्णपणे डिस्चार्ज झालेला आहे, म्हणजे व्होल्टेज शून्य झालेला आहे. आणि त्यामुळं आता आपण बिंदू बी वर आलेलो आहोत. आता ही कॉईल या कपॅसिटरला विरुद्ध दिशेने चार्ज करते, म्हणजे आपण बिंदू बी पासून सी पर्यंत जाणार आहोत. आता कपॅसिटर ऋण दिशेने काय झालेला आहे, चार्ज झालेला आहे, म्हणून आपण बिंदू सी वर आलेलो आहोत. आणि आता कपॅसिटर चार्ज झालेला जो आहे तो आता डिस्चार्जिंगला सुरुवात करणार आहे आणि त्यामुळं हा विरुद्ध दिशेने डिस्चार्ज होईल आणि आपण बिंदू डी वर येणार आहोत. अशा पद्धतीनं ही एक सायकल पूर्ण झालेली आहे. अशाच सायकल्स पुन्हा पुन्हा रिपीट होतील. आणि इथं आपण जे ऑसिलेशन्स दाखवलेली आहेत ती डॅम्प्ड पद्धतीची आहेत, कारण जे टँक सर्किट आहे, जी कॉईल आहे, कपॅसिटर आहे, त्यांचे जे इंटरनल रेजिस्टन्सेस आहेत त्याच्यामध्ये पॉवर लॉस होणार आहे आणि त्यामुळे ऊर्जा वाया जाणार आहे. आणि ती ऊर्जा वाया जाते म्हणूनच प्रत्येक वेळा येणारे ॲम्प्लिट्यूड समान असणार नाही, तर ते कमी कमी होत जाणार असणार आहे. आणि ही जी एनर्जी लॉस आहे तो भरून काढण्यासाठीच आपण ऑसिलेटरचा नंतर वापर करणार आहे, की टँक सर्किट वापरून ते फक्त आपण जी काय लॉस आहे तो भरून काढायचा आणि अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स मिळवायचं, हे आपला उद्देश असणार आहे ऑसिलेटरमध्ये. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स मिळतात आणि ती आपण नंतर डॅम्प्ड मिळवतो थोडं वेगळं टेक्निक वापरून. तर हे जे डॅम्प्ड ऑसिलेशन्स आहेत किंवा नंतर आपण त्याला अनडॅम्प्ड करणार आहोत, तर त्यामुळे या ऑसिलेटरद्वारा किंवा टँक सर्किटद्वारा जी फ्रिक्वेन्सी निर्माण होते त्याचं जे सूत्र आहे ते F=2π√LC असं आहे. इथं एल आणि सी म्हणजे तिथं वापरलेले जे कॉम्पोनंट आहेत, इंडक्टर आणि कपॅसिटर, त्याच्या किमती असणार आहेत. तर अशा पद्धतीनं हा टँक सर्किट कार्य करतं आणि आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे टँक सर्किटचं वर्किंग निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं कळलं असेल. धन्यवाद.